नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आत्ताच येऊन बातमी धडकली. दिल्लीमध्ये विशाल पाटील, विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सांगलीचा विषय, गाजलेला विषय. सांगली लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात सगळा गाजला त्यावेळेला. आज त्याच्यावरच विश्लेषण करायचं आहे. आज विश्वजित कदम आणि विशाल पाटील उद्धव ठाकरेंना भेटले आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपण सगळं विसरून जाऊ आणि परत कामाला लागूया, विशाल पाटील सुद्धा आता महाविकास आघाडीमध्ये आलेले आहेत असं त्यांनी बोलूनही टाकलं. त्याच्यामध्ये विषय असा आहे की ह्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या, पण विशाल पाटील यांचे किती हाल झाले. शिवसेनेचा एक निर्णय, परस्पर घेतलेला निर्णय, तो महाविकास आघाडीने एकत्रित घेतलेला निर्णय नव्हता की चंद्रहार पाटील यांना आम्ही उमेदवारी सगळे मिळून देतोय. असं काही घडलं तर का? असं घडलेलं नव्हतं. एकतर्फी उद्धवजींनी ते जाहीर केलं तर, आणि त्याच्यातनं त्याच्या मागं खरा कळीचा सूत्रधार म्हणा किंवा कळीचा नारद म्हणा किंवा आणि काय 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 आरोप प्रत्यारोप सगळे झाले. झारीतले शुक्राचार्यापर्यंत सगळे हे जे विश्वजित कदमांनी सुद्धा जयंत पाटलांच्याकडे बोट दाखवून आरोप केले आणि हे लगेच विसरून गेले. आज एका दिल्लीतल्या भेटीत असं होऊ शकतं? असं होईल असं वाटत नाही, कारण त्यांचे कार्यकर्ते हे दुखावलेले आहेत. विशाल पाटलांचे कार्यकर्ते दुखावलेले आहेत, विश्वजित कदमांचे कार्यकर्ते दुखावलेले आहेत, आणि त्याचा त्रास किती झाला हे सगळ्या सांगली जिल्ह्याला माहिती आहे. असो, परंतु आज हे मनोमिलन झालंय असं म्हणता येणार नाही. आता काही चॅनल वगैरे दाखवत असतील की झालं, तिकीट वाटप सुद्धा करून टाकलं. शिवसेना उबाटा गटाला मिरज आणि खानापूर हे 2 मतदारसंघ दिले. बाकी मग शरद पवार गटाला 2, काँग्रेसला 3, हे सगळं चाललेलं आहे. एवढ्या लगेच हे होईल असं मला वाटत नाही. ठीक आहे, जयंत पाटलांचा मतदारसंघ त्यांना तो सुरक्षित आहे, तो राष्ट्रवादीचा आहे, तो त्यांना दिला जाईल. आर पाटलांच्या चिरंजीवांना, रोहितनं सुद्धा तो तासगाव कवटेमंकाळ हा दिला जाईल. हे काही नाकारता येणार नाही त्यांचे 2. शिराळ्याचं काय करणार? परत मिरजेत हा जो विषय आहे, मिरजेमध्ये आज विशाल पाटलांना 25,000चं लीड आहे. 25,000 म्हणजे तिथं भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर आहे. परंतु आता हे लोकसभेचं चित्र हे विधानसभेला असत नाही. तिथं पालकमंत्री खाडे यांनी तिथं काम चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. केलेलं नाही म्हणता येत नाही, कारण भरपूर निधी त्यांनी आणलेला आहे, रस्ते झालेले आहेत. पण ते आरोप प्रत्यारोप आता नंतरच्या काळात होणार आहेत. पण त्यांना मातब्बर उमेदवार कुठला आहे? शिवसेनेला जरी द्यायचं म्हटलं तर मातब्बर उमेदवार काय? आणि ते तिथं काम विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे मनापासून करणार का? कारण त्यांचेही तिथं कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत. अशा वेळेला महाविकास आघाडीमध्ये हे एकमत असणार का? नंतरच्या काळामध्ये नेते मंडळीवर दिल्लीत निर्णय घेतला तरी कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे का नको? आज शिवसेनेच्या उमेदवाराचं काम मिरजेमध्ये करणार का महाविकास आघाडीचे, खरोखर काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे? हा प्रश्न आहे. त्यामुळे आत्ता चॅनलवरनं जरी ते एकत्र आले आणि तिकीट वाटप सुद्धा करून टाकला कोणी सोशल मीडियावरनं, तर ते काही खरं असेल असं मला अजून वाटत नाही आहे. कारण अजून बरंच पाणी जायचं आहे. अजून आता महाविकास आघाडीची अधिकृत यादी अजून मला नाही वाटत इतक्या लगेच होईल. कारण मुंबई आणि इकडच्या भागात कदाचित शिवसेना एकच सीट जागा मागेल नंतरच्या काळात. त्याच्या बदल्यात ते मुंबईत अनेक जादा मागतील महाविकास आघाडीकडे, असं सुद्धा होऊ शकेल. कारण त्यांना खात्री आहे इथं शिवसेनेचा काय हा बालेकिल्ला नाही आहे. शिवसेनेचं महाविकास आघाडी म्हणूनच त्यांना काही मदत झाली तर. परंतु विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे मनापासून काम करणार का शिवसेनेच्या उमेदवाराचं, महाविकास आघाडी असली तरी? तर तिथं प्रश्नचिन्ह आहे आणि तिथं शंका आहे. महाविकास आघाडी म्हणून आणि जयंत पाटील आणि विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे एकत्र नांदणार का? हा फार महत्त्वाचा विषय आहे. कारण लोकसभा निवडणूक अजून विसरत नाही आणि विसरण्यासारखी कालावधी फार झालाय असं पण नाही विसरायला. त्यामुळे जरी उद्धव ठाकरे आणि यांची भेट झाली असेल ती तात्पुरती भेट म्हणावी लागेल, पण हे लोकसभेतला वचपा काढायचा एकमेकाचा हे चालूच राहणार आणि कार्यकर्ते सुद्धा गप्प बसणार नाहीत. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.